देवेंद्र फडणवीस सरकार, पारदर्शी सरकार, गतिमान सरकार, हे देवेंद्र फडणवीसाचं सरकार आहे। या सरकारमध्ये आता नोंदणी झाल्याबरोबर तुमचं हे दस्त नोंदलं गेलं, तुमचं खरेदी खत झालं, हे खरेदी खत डायरेक्ट पटवाऱ्याकडे जाईल ऑनलाईन आणि तिकडून तुमचा 7/12 तयार होईल, पटवाऱ्याकडे जायची गरज पडणार नाही। कोणत्याही तलाठ्याकडे जायची गरज नाही, त्यांना 3 दिवसाच्या आतमध्ये खरेदी खताप्रमाणे तुमचा 7/12 करून द्यावा लागेल। आता आम्ही असाही निर्णय करतोय की यावेळेस याच्यानंतर पीक विमा योजना किंवा शेतकऱ्याला पीक कर्ज घेताना 500 रुपयाच्या स्टॅम्पची गरज पडणार नाही, 0 रुपयाच्या स्टॅम्पवर पीक कर्जाची योजना आपण करतोय। आता 500 रुपयाच्या स्टॅम्पची गरज पडणार नाही, त्याची योजना करतोय आपण लवकरच। आता या ठिकाणी कोणत्याही शाळेच्या विद्यार्थ्यांना कोणत्याही दाखल्याकरता 500 रुपयाची स्टॅम्पची गरज नाही, 0 स्टॅम्प आपण विद्यार्थ्याकरता करतोय। इन्कम सर्टिफिकेट असो, कास्ट सर्टिफिकेट असो, आपण कोणाकडनंही पैसे घेणार नाही। आपण या खात्यामध्ये पुढच्या काळामध्ये तुम्हाला सारं डिजिटल, सारं फेसलेस, सारं डिजिटल आणि सर्वात जे आतापर्यंत यादी बनवली आहे मी एबीसी अधिकाऱ्यांची, माझ्याकडे एबीसी अधिकारी आहे। आता एबीसीचा अर्थ नंतर समजून सांगेन काय। आता या खात्यामध्ये कोणी गडबड करायची नाही, या खात्यामध्ये कोणाला त्रास द्यायचा नाही, कोणालाही त्या ठिकाणी करप्शन करायचं नाही। आमच्याकडे आता सीसीटीव्ही सर्व्हिलन्स आहे, आम्ही आता ऑनलाईन ट्रॅकिंग सुरू केलेलं आहे। आमच्या सर्व कर्मचारी अधिकाऱ्याचे नंबर्स आमच्याकडे ट्रॅकिंगवर आहेत। आम्ही कोणी त्या ठिकाणी भ्रष्टाचाराला थारा घालणार नाही। आम्ही सर्व डिजिटल करतोय, ऑनलाईन करतोय, कुणालाही कोणाच्या कार्यालयात जायची गरज नाही। आणि आमचा विभाग हा पुढच्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्राचा दुय्यम निबंधक, म्हणजे आज मी तुम्हाला दाव्याने सांगतो, आज आम्ही 65,000 कोटी रुपयाचं इन्कम सरकारला देतो। पुढच्या काळामध्ये ज्या पद्धतीने आम्ही कायद्यामध्ये बदल करतोय, आपल्या मुद्रांक शुल्क अधिनियमात बदल करतोय, ज्या पद्धतीने लोकांना कमीत कमी पैशामध्ये पुढच्या काळात रजिस्ट्री झाली पाहिजे, रजिस्ट्रीचे दर कमी झाले पाहिजे, अनेक गोष्टी आम्ही करतोय। तरी हा विभाग 1 लाख कोटी रुपये शासनाला प्रत्येक वर्षी इन्कम देईल, एवढा चांगला विभाग आम्ही करतोय। जे काही लिकेजेस आहे सिस्टीम मधले ते लिकेजेस काढतो आहे आणि या विभागाला महाराष्ट्रामध्ये पुढच्या 3 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार मुक्त प्रशासन या विभागात तयार होणार आहे।